मित्रांनो, आज आपण स्त्रियांच्या एका वेगळ्या विषयाला हात घालणार आहोत आणि विशेषतः गेल्या पिढीतील ज्या स्त्रिया आहेत, विशेषतः ग्रामीण भागातल्या, त्यांचा एक मन मोकळं करायची जागा म्हणजे पाणी भरायला जाणं, तेव्हा मन मोकळं करणं आणि दुसरी जागा त्यांची चुलीपुढं आणि तिसरी जागा त्यांची असायची ही जात्यापाशी, म्हणजे जात्यावर जे आपण पीठ दळतो, ते दळत असताना त्या त्या जात्याशी, त्या पिठाशी संवाद साधतात आणि जेव्हा 2 स्त्रिया येऊन जातं ओढतात आणि त्या जात्याच्या घरघर आवाजावर वरून धान्याची मूठ टाकताना खाली जे मऊसूत असं पीठ गोळा करतात, तेव्हा त्या जात्याशी संवाद साधतात आणि त्या जात्याला काय म्हणतात? आता हे ग्रामीण बोलीभाषेतलं शब्द भांडार आहे. त्याच्यात त्या काय म्हणतात? जात्या तू ईश्वरा, तू तर डोंगरीचा ऋषी. जात्या तू ईश्वरा, तू तर डोंगरीचा ऋषी. खोलते तुझ्यापाशी माझ्या हुरुदाच्या राशी. हुरुदाच्या राशी म्हणजे तिला म्हणायचं आहे काय, की जात्या तू ईश्वर आहे, तो डोंगरदऱ्यातला वनातला ऋषी आहे. खोलते तुझ्यापाशी माझ्या हुरुदाच्या राशी. आता हुरुद म्हणजे तिला हृदय म्हणायचं आहे. खोलते तुझ्यापाशी माझ्या हृदयाच्या राशी. माझ्या हृदयामध्ये जे प्रेमाच्या राशी आहेत, प्रेमाचं बोलणं आहे, सुखाचं बोलणं आहे, त्या राशी मी तुझ्यापाशी उघड करते आहे. इतकं सुंदर त्यांनी ह्या ग्रामीण माय भगिनींनी, आपल्या माता भगिनींनी, ताईमाई अक्कांनी सुंदर असं शब्दांचं हे गुंफन केलेलं आहे. त्याला आपण वळेसर किंवा गजरा म्हणलं तरी काय हरकत नाही. आता म्हणजे स्त्रिया त्यांचं पाणी भरायला पाणवठ्यावर जाणं किंवा धान्य जात्यावर दळणं यासोबतच मी सांगितलं की चुलीपाशी सुद्धा त्या कार्यरत असायच्या. तेव्हा चुलीवर भाकरी करताना किंवा चुलीच्या अनुषंगाने भाजी करताना त्यांचं भाजी आणि भाजीशी संबंधित जी पाकक्रिया आहे त्याच्याशी संबंध येतो. तेव्हा एका ठिकाणी एक आपली माऊली काय म्हणते, कारल्याची भाजी चिंच गुळानं ग चवदार. आता माहिती आहे कारलं हे कडवट असतं, त्याचा कडवटपणा घालवण्यासाठी आपण भाजीत चिंच आणि गूळ याचं मिश्रण घालतो. कारल्याची भाजी चिंच गुळानं ग चवदार, बयानं शिकविलं तसा करावा संसार. हे अत्यंत महत्त्वपूर्ण असं ओवी आहे ही जात्यावरची, जी आजच्या मुलींनी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. ती बाई अक्षरशः काय म्हणते, कारल्याची भाजी चिंच गुळानं चवदार, बयानं शिकविलं तसा करावा संसार. म्हणजे तिच्या आईने तिला संसार कसं करायचं याचं बाळकडू पाजलेलं आहे, याचे संस्कार तिला शिकवलेले आहेत. म्हणून ती काय म्हणते की संसार हा जरी कारल्यासारखा कडू असला तरी आपल्या वागण्यानं, आपल्या वर्तनानं, आपल्या तोंडातील मिठास वाणीनं तो गोड करायचा आहे. तो आंबट आहे, त्याचा कडवटपणा घालवण्यासाठी कधी आंबट कधी गोड असं मिश्रण वापरायचं आहे आणि संस्कार गोड करायचा आहे. जेणेकरून बयानं शिकवलं म्हणजे आईने शिकवलेलं त्या संसारात वापरून आईचं नावसुद्धा आपल्याला, आईच्या नावाला आईचं नाव आपण चांगलं ठेवायचं आहे सासरी, की सासरच्या लोकांनी म्हणलं पाहिजे की तुझ्या आईवडिलांनी किती चांगले संस्कार दिलेत. म्हणजे आईवडिलांचं नाव रोशन करायचं आहे असं आपण म्हणू शकतो. इतकं सुंदर हे ओवी आहे ही. आजकाल जे घटस्फोटाचं मुलामुलींचा वाद पटत नाही, लग्नापासून ते फारकत घेत आहेत, त्यांनी हे जरूर वाचावं. कारल्याची भाजी चिंच गुळानं ग चवदार, बयानं शिकविलं तसा करावा संसार, असं ही माय माऊली सांगते. त्या माय माऊलीला माझा दंडवत आहे. ही माय माऊली पुढं म्हणते, साळीचे तांदूळ सये आधनी बोलत्याती. साळीचे तांदूळ सये आधनी बोलत्याती, मला भेटायला कारभारी वाट कुठली चालत्याती. आता ह्या ओवीतून तिच्या आपल्या घरधण्याबद्दल, आपल्या पतीबद्दल ओढ प्रकट होत आहे. साळीचे तांदूळ म्हणजे साळ जी आहे ती साळ पाखडायची आहे, साळ दळून आणायची आहे. म्हणजे दळून म्हणजे पीठ नाही करायचं, तर साळ जी साळ कांडप केंद्र असतं त्याच्यातून आणलं म्हणजे साळीचा जो वरचा थर आहे तो निघून जातो आणि तांदूळ मोकळे होतात. तेव्हा ती काय म्हणते, ते तांदूळ समजा भरडून आणले तर साळीचे तांदूळ सये आधनी बोलत्याती, मला भेटायला कारभारी वाट कुठली चालत्याती. कारभारी मला भेटायला लगबगीने ओढीने येत आहेत, ते कुठली वाट चालतायत, अशा पद्धतीचं तिचं
प्रश्न विचारणं आहे सखेला आपल्या, की मी बोलते साळीचे तांदूळ हे करताना, तर हे बोलत असताना माझे कारभारी येत आहेत, ते कुठल्या वाटेने येत आहेत, मला त्यांची वाट बघते मी डोळ्यात प्राण आणून, अशा पद्धतीचं तिचं सांगणं आहे. दुसऱ्या ठिकाणामध्ये ती ऋतू आणि प्रहर याबद्दल भाष्य करते. ती काय म्हणते सूर्यदेवाला, उगवत्या नारायणा आधी उगव माझ्या दारी. आता सूर्य काही कोणाच्या दारावर उगवत नाही, तो त्याचं काम करतो, त्याची सूर्यकिरणं पूर्ण जगभर पसरतात आणि ती तरी पण तिला सूर्याला असं म्हणजे तिला असं वाटतं की सूर्याचे किरण आले आणि मी पाहिले, याचा अर्थ ते माझ्या दारीच आधी आले. ती काय म्हणते, उगवत्या नारायणा आधी उगव माझ्या दारी, माझ्या त्या बाळासंग दूध तुपाची कर न्यारी. म्हणजे सूर्याचं पूजनही तिला करायचंय, आलेला सूर्यनारायण आपल्या दारी, त्याचं स्वागतही करायचंय, त्याला नमस्कारही करायचा आहे, पण तो रिकाम्या हाताने जाऊ नये. आपल्या दारी आलेल्या पै पाहुण्याला चहा पाणी करायला हवं. पण चहा पाणी ती नुसतं म्हणत नाही, ती काय म्हणते, माझ्या बाळाची जी नाश्त्याची वेळ आहे, आता आपण ब्रेकफास्ट म्हणूया, पण गावाकडे न्याहारी असते, न्याहारी संघ काय कोरड्याच असेल, काही भाकर असेल ती खाल्ली जाते, किंवा दुधात भाकर चोरून खाल्ली जाते. ती काय म्हणते की माझ्याकडे दूध तूप आहे जे मी बाळाला देणार आहे, त्या बाळासंग तू पण न्याहारी कर, तू पण नाश्ता कर. किती तिचं प्रेमाचा आर्जव आहे, किती प्रेमाचं सांगणं आहे. म्हणजे ह्या ताईमाई अक्का खरोखर गृहिणी होत्या, त्या महिला होत्या, परंतु त्यांच्याकडे देवी आणि साक्षात त्या जात्यासंगे काम करणाऱ्या, गोड आपल्या मुखातून बोलणाऱ्या, मला तर असं वाटतं त्या माता भगिनी खरोखर देवी स्वरूपच होत्या. आणि त्यांच्या कामातून म्हणजे त्यांच्या वाणीतून सरस्वती आणि त्यांच्या काम करण्यातून लक्ष्मी आणि त्यांच्या राबण्यातून पार्वती, म्हणजे आपण जे म्हणतो अन्नपूर्णा, ते साक्षात रूप म्हणजे या जात्यावर दळणाऱ्या महिला होत्या असं म्हणायला काही हरकत नाही. आता दळण करतात त्या दोघी, ते हे ओढतायत जात्याचं ते घुट्टा, आणि त्या गातायत, त्या सांगतायत, आपलं मन मोकळं करतायत, सुखदुःख प्रकट करतायत, संसाराबद्दलची ओढ, आपल्या धन्याबद्दलची ओढ, कुंकवाची ओढ, बाळाची ओढ, आजूबाजूचा निसर्ग, भाजी, कारलं, चूल, भाकरी, हे सगळं व्यक्त होत आहेत. आणि हे सगळं व्यक्त होत असताना दळणाचा कुठंतरी कंटाळा येतो, बाबा आता नको, आता कंटाळा आला, पाठ दुखायला लागली. तेव्हा ती काय म्हणते, माझ्या दळणाचा देवा विठ्ठला आला शीन, माझ्या दळणाचा देवा विठ्ठला आला शीन, नग विठ्ठला राग धरू तुझ्या पाठीची मी बहीण. हे अत्यंत मौल्यवान असं हे ओवी आहे ही, की ज्याच्यामध्ये ती साक्षात विठ्ठलाला म्हणते की तुझ्या पाठची मी बहीण आहे. काय आहे हे आपल्या माती माऊली संस्कृतीचं विठ्ठलाशी नातं आणि विठ्ठलाचं ह्या त्याच्या भक्तांशी नातं, की ज्याच्यामध्ये ती साक्षात विठ्ठलाला ठणकावून सांगते की मी तुझ्या पाठची बहीण आहे. मला आता हे पहाटेपासून काम करून आता दारात सूर्यनारायण आला, मला शीन आलेला आहे, पण शीन आला म्हणून देवा विठ्ठला तू माझा राग नको धरू, कारण मी तुझ्या पाठची बहीण आहे, असं ही विठ्ठलाला सांगणारी. असं हे आपल्या जात्यावरच्या, म्हणजे जात दळताना ती कुटुंबाच्या भाकरीची सोय करते, पण त्यासोबत ती आपली मन मोकळं करते. आणि मन मोकळं करताना तिच्या मनात विठ्ठल आहे, तिच्या मनात निसर्ग आहे, तिच्या मनात भाकर आहे, तिच्या मनात कालवण आहे. आणि हे सगळं व्यक्त करत असताना ती आपल्या सर्वांच्या पुढे जीवन जगण्याचं, संस्काराचं महान तत्वज्ञान, महान सामाजिक असं आशय प्रकट करते, असं मला हे अत्यंत विनम्रपणतेने सांगावं लागतं. तर ह्या ओवी या अपौरुषेय आहे, कारण ओवी कुणी लिहिल्या, कधी आल्या, कशा सांगितल्या, ह्याचं कुणा एकाने श्रेय घेतलेलं नाही, त्यामुळं त्या अपौरुषेय आहे. आणि ह्या ओव्या आपल्यापर्यंत, लोकसाहित्यातलं हे श्रीगीताचं धन आपल्यापर्यंत कमलाबाई देशपांडे, साने गुरुजी, दुर्गा भागवत, मालतीबाई दांडेकर, डॉक्टर नांदापूरकर, तारा भवाळकर, डॉक्टर सरोजिनी बाबर यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. तेव्हा ह्या पोचवलेल्या ह्या सगळ्या श्रीधनाला आपण नमस्कार करूया. या श्रीधनातून सण, उत्सव, यात्रा, या ओव्यांमधून व्रत, वैकल्ये, डोहाळे, पाळणे, त्याच्यानंतर झिम्मा, फुगडी, भोंडला आणि नागपंचमी, हे सगळं व्यक्त झालेलं आहे.
हे श्रीधन आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत द्यायचं आहे. पण या श्रीधनाबद्दल आपण त्या माय माऊलींना, ताईमाई अक्कांना नमस्कार करूया, त्यांच्याप्रती कृतज्ञता बाळगूया. आणि हे श्रीधन आपल्यापर्यंत ह्या महान अशा विदुषींनी, महान साहित्यिकांनी आपल्यापर्यंत पोहोचवले, त्यांना नमस्कार करूया. लोककवयित्री बहिणाबाई यांना नमस्कार करूया. आणि या श्रीधनाने किंवा या मौखिक साहित्यातील अजोड आणि अजरामर अशा संचिताने, ज्ञानाने आपण समृद्ध झालो, त्याबद्दलही कृतज्ञता व्यक्त करूया. आणि असंच ओव्यांमधील हे श्रीधन, श्रीज्ञान, महिला ज्ञान आणि हे संचित आपण पुन्हा पुन्हा घेऊन येणार आहोत. त्यातला हा पहिला भाग मी तुमच्यापर्यंत पोहोचवला. तुम्हाला तो कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून सांगायला विसरू नका. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपला यूट्यूब चॅनल अनवट वाट लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा चॅनल पोहोचवा, एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडितकरला रजा द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.